त्याचे द्वारी श्वान येते. देवा, कोणत्याही जातीत जन्माला घातलं तरी चालेल. कारण असे आहे, ज्या संप्रदायात आम्ही जन्म घेतला आहे, ज्या संप्रदायाची आम्ही सेवा करतोय, या संप्रदायामध्ये जातीपातीला थारा नाही. ज्या संप्रदायामध्ये आम्ही जगतो, या संप्रदायामध्ये कुठल्याच जातीला काडी मात्र कमी लेखलं नाही आणि कुठल्याच जातीचा कधी गौरव केला. उलट थोडं स्वच्छ बोलतो. बाळूमामाच्या दरबारात आलाय तर एवढं वाक्य जाणीवपूर्वक ऐकून जा. ज्याने जातीवाद केला तो वारकरी असू शकत नाही, आणि जो वारकरी तो कधीच जातीवाद करू शकत नाही. आज ह्या गादीवर उभा राहून सुद्धा जर एखाद्या जातीबद्दल बोलत असेल, मी जाणीवपूर्वक बोलतो गड्या, आज महाराष्ट्राला कुठल्याही जातीच्या कीर्तनकाराची गरज नाही, महाराष्ट्राच्या मातीच्या कीर्तनकाराची गरज आहे. ह्या गादीवर उभा राहिला तर जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं बोलूच नाही. उलट विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ ह्या न्यायानं या व्यासपीठाचा जातीभेद नष्ट करण्यासाठी उपयोग करावा. नामदेवरायांनी सांगावं, देवा कोणत्या जातीत जन्म दे असं जर विचारत असशील तर कोणत्याच जातीतली सगळी माणसं वाईट नाहीत. आणि पुढं वाक्य बोलतो, कोणत्याच जातीतली सगळी माणसं चांगली नाहीत. नाही, परत एकदा सांगू का? कोणत्याच जातीतली सगळी माणसं वाईट नाहीत आणि कोणत्याच जातीतली सगळी माणसं चांगली नाहीत. जात कोणतीही असू द्या, प्रत्येक जातीत जशी लबाड माणसं आहेत तसं प्रत्येक जातीत एक ना एक संत जन्माला आला, एवढं मात्र नाही. आज बाळूमामांनी जरी धनगर कुळात जन्म घेतला असला तर मी नारळाच्या गादीवरून बोलतो, बाळूमामा हे नुसत्या धनगराचे नव्हते. माझा देव साऱ्यांचा होता, माझा देव सगळ्यांचा होता. कुळामध्ये जरी धनगर कुळामध्ये जन्माला आला असला तरी प्रत्येक जाती धर्माचा त्या बाळूमामाचा भक्त आहे. देवा जन्म हो का फलते याती, तुम्हाला कोणत्याही जातीत जन्माला घाल, फक्त हे बाळू धनगरा इच्छा एवढीच आहे, परी न चुके हरी भक्ती. तुझी भक्ती फक्त मला चुकून देऊ नको. आणि एवढ्या वेळेचे मागतोय असं नाही, नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढता पुढती. कधीही मागितलं तरी मी तुला हेच मागीन. काय मागशील नामदेवा, हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित काहीसा या अर्थाचा, चार चरणाचा, विटेवरच्या मालकाची चरण सेवा, पंढरीला वास, साधू संतांच्या बरोबरचा सहवास, आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही जातीत जन्माला आलो तरी देवाची सेवा. हे आजच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागितलेलं अलौकिक मागणी. आणि या मागणीच्या निमित्ताने आज कीर्तनाला उभा राहिल्यानंतर आजच्या सेवेसाठी निवडलेला मागणीपर प्रकरणातला अभंग विठ्ठल.
काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद राजाधिराज श्रीमंत सद्गुरु बाळूमामांचा बग्गा नंबर 14 हलप्पा कारभारी आणि हलप्पा कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या नातेपुते नगरीमध्ये हा बग्गा नंबर 14 आलेला असताना शेंडगे कापड दुकान, डीके मोबाईल शॉपी तथा त्यांच्याशी संबंधित असणारा सगळा मित्र परिवार आणि त्यापेक्षा बाळूमामावरती निस्सीम प्रेम करणारी या नातेपुते परिसरातली बाळूमामांचे भक्तगण या सगळ्यांच्या सहकार्याला कुणाचं कौतुक करू? शेंडगे पाहुण्यांचं. मी कौतुक केलं तर म्हणतील त्यांचा जोडीदार आहे म्हणून बोलतात. मी सांगू त्या दोन भावंडांचं मी तोंड भरून कौतुक करेनच करेन. आणि त्यांनी मामांची सेवा केली, बागायत पर्यंत आणला, म्हणून आज मी त्यांचं कौतुक नाही करणार. उलट माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, एखाद्या गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण करत जा. काय निरीक्षण कराल? त्या दोन भावंडांकडे बघून मामांची सेवा कशी करायची असते हे शिकाल. पण माझं स्वच्छ मत आहे, त्या दोघांकडे बघितल्यानंतर भावाभावांनी कसं राहायचं असतं हे शिकून देव येईलच होतो, भक्ती केल्यावर येईल. पण त्या दोघांना जेवढ्या जवळून मी बघितलं तेवढं महाराष्ट्राच्या मातीतल्या कुठल्याच कीर्तनकाराने बघितलं. त्या दोघांना जेवढ्या जवळून मी अनुभवलं, गेली कित्येक वर्ष झालं दादा मी त्यांचा अनुभव घेतोय. फक्त मला स्वच्छ सांगू द्या, मी अवाक झालो एक एक प्रसंग ऐकल्यानंतर. दादा धाकट्या भावासाठी थोरला भाऊ दिवसभर उपाशी राहिलेला मी बघितलाय. मी एकदा सहज फक्त त्या सुरेश दादांना म्हणलं होतं, दादा झालं का जेवण? म्हणजे नाही जेवलो का? उत्तर आहे का? अजून शंकर शेठ जेवले नाहीत म्हणून मी जेवलो नाही. कोण करत कोणासाठी? आता मला ती परवानगी आहे का नाही कुणास ठाऊक. कदाचित ही गोष्ट मी कीर्तनात नाही सांगायला पाहिजे, पण आलंय त्या ओघाने तर मला सांगू द्या. गवळी साहेब कुठं बसलेत बरं? गवळी साहेब मला म्हणले ते राम लक्ष्मणाची नाही, एकमेकावरती प्रचंड प्रेम करणारी ते दोन भावंड बघितली दादा. बहुतेक बऱ्याच जणांना माहिती नाही. दोन्ही भावांची मी माफी मागून शब्द उच्चारतो, ते दोघं सावत्र बंधू आहेत. बहुतेक आज निम्म्या नात्याबद्दल ही गोष्ट माहित नाही. मी परत एकदा सांगतो, मी कीर्तनात बोलायला पाहिजे होतं का नाही मला माहित नाही. मी जवळजवळ 2 वर्ष त्यांच्या जवळ राहिलो, मला माहित नव्हतं. पण एकदा फक्त प्रवासाला निघाल्यानंतर मला सुरेश दादांनी ही गोष्ट सांगितली. माझा त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. गड्या, सावत्र भावांनी एकमेकांबरोबर कसं राहायचं असतं, सावत्र असल्यानंतर सुद्धा सख्यापेक्षा जास्त एकमेकांवरती प्रेम कसं करायचं असतं. आज आल्यानंतर बाळूमामाचा प्रसाद खाऊन जात जा, आज आल्यानंतर बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन जात जा. पण भावाने भावाबरोबर कसं राहायचं असतं, भावांनी एकमेकांवरती प्रेम कसं करायचं असतं, ही गोष्ट आज कीर्तनातून जाताना माघारी घेऊन जा. आणि त्या दोघांचं कौतुक करेन. पण त्या दोघांपेक्षा मला आवर्जून सांगू द्या, कीर्तनात बसलेली कुठंतरी एखादी बिचारी अशी असेल, सगळेजण आपापल्या परीनं मदत करतायत, सगळेजण आपापल्या परीनं दान देत आहेत, कुणाच्या तरी पंक्ती पुकारल्या जात आहेत, कुणीतरी दिलेली देणगी पुकारली जाते. महाराष्ट्राच्या मातीतली माळशिरस तालुक्यातली जेवढी दिग्गज माणसं आहेत सगळी नातेपुत्यातली येऊन गेली. बहुतेक आजी माझे आमदार येऊन गेले. सगळ्यांनी थोडी ना थोडी मदत केली. बंधू दादा, मला थोडं माफ करा.
आमदारांनी दिलेली सगळी रक्कम एका बाजूला ठेवा आणि कीर्तनात बसलेली माझी एखादी बहीण अशी असेल हातात अशी दुमडून 10 रुपयाची नोट आणली ती तिथं आली, आजूबाजूला बघितलं, देवाकडे बघितलं, हात जोडले, देवाला सांगितलं, देवा 100 रुपये व्हायचे होते, पण सकाळी पोरगी आजारी पडली म्हणून दवाखान्यात नेली, 90 रुपये खर्च झाले, देवा 10 रुपये घेऊन आली, फक्त हे काय 10 रुपये घे. बाळू मामा अशा लेकरा बाळाला तेवढं उदंड आयुष्य. नवरा दारू पितोय तिचा, देवाच्या पुढे उभा राहिली, मामा काही नको, एवढीच इच्छा आहे, माझ्या नवऱ्याची तेवढी दारू सुटू दे रे, लय त्रास आहे मला, एखाद्या दिवशी वाटत मरून जाव, पण पण पोरा बाळांमध्ये जीव अडकलाय, असं वाटत आपण मरून गेलो तर कोण सांभाळेल त्यांना. देवा, शाळेत जर मास्तरनी बापाला बोलावलं, बाकीची पोरं दिवसभर बापाची वाट बघत बसतात आणि माझ्या पोरांना वाटतं बाप शाळेत यावा का नाही यावा. दारुड्याच्या पोरांना काय वाटतं, बाप शाळेत यावा वाटतं का नाही यावा वाटतं. पोरं अशी डुकून बघते, त्यांना एकच वाटतं काही झालं तरी चालल, पण आपला बाप नाही शाळेत आला पाहिजे. कीर्तनात बसलेले जेवढे पुरुष मंडळ आहेत, माझी विनंती आहे, आलाय बाळू मामाच्या दरबारात, कपाळाला भंडारा लावलाय, मामाचा प्रसाद घेतलाय, मामाच्या समोर उभा राहून माझ्या एखाद्या भावानं मामा समोर उभा राहावं आणि शपथ घ्यावी, मामा उभी आयुष्यभर दारूला स्पर्श करणार नाही. खऱ्या अर्थानं नात्यापुत्या तळ आला ना, त्या गोष्टीचं सार्थक होईल. त्या बिचारीनं ते 10 रुपये मामांच्या चरणावर वाहिले आणि मामांना सांगितलं, मामा एवढंच आहे, मला जाणीवपूर्वक सांगू द्या, एखाद्यानं दिलेले ₹1,00,000 एका बाजूला ठेवा आणि माझ्या बहिणीनं दिलेले ते 10 रुपये एका बाजूला ठेवा रे. ते 10 रुपये देणाऱ्या माझ्या बहिणीच्या चरणावरती लोटांगण घालतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो.